क्षणी खारीचा वाटा उचलतायत. मी नेहमी सांगत आलो, जे मानव सेवा करतात ती ईश्वर सेवा असते, महादेवाची सेवा असते. असंच तुम्ही करत राहा, कारण या सगळ्या गावाला, या परिसरात डेव्हलपमेंट, विकास ज्याला आपण म्हणतो, हे करण्याचं काम तुम्ही सातत्याने करताय, त्याबद्दल आम्ही खरंच कृतज्ञ आहोत. सुंदर स्पर्धा, सामना सुरू होतोय. दोन्ही संघ आता सेकंड राऊंडमध्ये खेळतोय, लक्षात घ्या. एका बाजूला दानसर असेल, ज्यांनी 27 धावांनी तो सामना जिंकला. त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पापडीचा पाळा असेल, ज्यांनी चेस केला 57. दोन्ही संघांना या ठिकाणी बसलेल्या सगळ्या पूर्ण गरज कुटुंब आहे, त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. स्पेसिफिकली विलास गरज यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा, मंगेशकडून शुभेच्छा. शोज अ गुड गेम आणि हा सामना सुद्धा चुरशीचा होईल अशी अपेक्षा आम्ही करतोय. ओमकार पोरजी आणि किशोर पोरजी, मागच्या वेळेला त्यांनी 66 धावांची पार्टनरशिप केली होती. पहिला चेंडू बसून ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, कारण का असतं, तुम्ही जेव्हा बॅकफुटला खाली बसता आणि ऑन साइडला खेळायला जाता, भरपूर वेळा तो चेंडू येऊन तुमच्या पायावर आदळू शकतो किंवा मांडीवर आदळू शकतो. तेच अपील त्या ठिकाणी पायचीच्या माध्यमातून करण्यात आला. लेग बिफोर विकेटचा एक अधिकार आहे गोलंदाजाला, विकेट किपरला, आणि क्लोज असेल तर त्या पद्धतीने अपील केला जातो. मात्र पंच 3 प्रश्न विचारतात: लाईन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी आणि इनसाइड एज आहे का, हा प्रश्न विचारून मगच निर्णय देतात. यावेळेला मात्र जागा बनवतात, फटके मिळत नसतात, फटके बनवावे लागतात. कोणी मारलं? किशोर पोरजी मागची खेळी कंटिन्यू करत असताना, या मुलाचं वैशिष्ट्य काय मी सांगतो, चांगल्या चेंडूला या मारतो, चांगल्या चेंडूला बॅकफुटला जातो, 2 पायामध्ये अंतर आणतो, जागा बनवतो. ऑन साइड ही त्याची आवडती झोन आहे, फेवरेट झोन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, या सगळ्या परिसरामध्ये बिडविकेट सुद्धा अत्यंत घातक फलंदाजी करतो. मात्र या सगळ्या फटक्यांमध्ये कोण आलं, पाय आलो, सगळ्यात चांगला फटका त्याचा जो बघायला मिळाला तो कव्हरला बघायला मिळाला, जो त्यांनी मारला होता याच एंडनी राईट हँड साईडला. तो ब्युटिफुल शॉट होता. टेक्निकली क्रिकेटमधला तंत्र मंत्र जर बघितलं तर, तिरंगा झेंडा या जय महाराष्ट्र मैदानाची शान आहे, जे सातत्याने फडकताना दिसते. पुढे आले, जागा बनवली, त्यांना माहिती आहे पॉवर प्ले आहे. मात्र पॉवर प्ले मध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. दोनदा सुटला, मात्र तिसऱ्यांदा सुटेल असं आपल्याला वाटत होतं. मात्र मी त्या बाजूला असणाऱ्या खेळाडूचं अभिनंदन करतोय, सेन्स ऑफ ह्युमरचं. तो अत्यंत बारीक लक्ष ठेवलं, त्यांनी काळजी घेतली की समोरच्याला डिस्टर्ब होऊ नये. त्याचबरोबर जर त्याच्या आतून जर सुटला तर मी कसा घेईन याचं उत्तम उदाहरण यांनी प्रस्तुत केलं. दोघांचे नाव हॅलो सर, एक मिनिट. तर याचबरोबर आमचे पेठालीचे एक जबरदस्त क्रिकेटर, आदर्श व्यक्तिमत्व हेमंत केनी यांचाही ते आगमन झालेलं आहे. हेमंत, स्वागत आहे या व्यासपीठावरती आपलं. बघा, ज्या संघाने मागच्या वेळेला 66 धावांची पार्टनरशिप केली होती, त्या संघातील पहिला फलंदाज इथे बाद केले अनिकेत आणि संकेतने. अनिकेतच्या हातून 2दा सुटला, संकेतने त्याला फिनिशिंग हँड दिला. बाजूच्या खेळाडूने तेच करायचं असतं, समोरच्याला धक्का लागता कामा नये याची काळजी घ्यावी. आमच्या क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये इट्स माय कॅच, कोण जो आक मारेल त्यांनी तो घ्यायचा असतो. मात्र इथे संकेतने तो कॅच घेऊन जो विक्रम झाला होता 66 धावांच्या पार्टनरशिपचा, ओमकारचा आणि किशोरचा, यावेळेला तो विक्रम होऊ नये या दृष्टीने पहिला झटका, ज्याने अर्धशतक केलं, ज्याने दावा केल्या त्यालाच बाद केलं. असं म्हणतात क्रिकेटमध्ये, जर तुम्हाला समोरच्या संघाला दहशत निर्माण करायचं असेल, त्यांचा जो उखळी का फलंदाज आहे त्यालाच बाद करा. आणि त्यालाच फलंदाजाला बाद करण्यामध्ये गोलंदाजाने या ठिकाणी विशाल तावडेने फार फार मोठी जबाबदारी उचलली आहे. मॅग्निफिसंट क्रिकेट, याला बॅलन्स क्रिकेट म्हणतात. क्रिकेटला बघणं, शिकणं, इम्प्लिमेंट करणं, त्याचे वीकनेस स्ट्रॉंगनेस बघणं, या पद्धतीत आपण बघतोय. मिडल स्टंपवर तो येतोय. काही चेंडू असे येतात की एकदम वरती येतात आणि वरती आल्यामुळे फलंदाज त्या पद्धतीने परिवर्तन, जो सृष्टीचा नियम आहे ज्याला आम्ही इम्प्रुव्हायझेशन म्हणतो, ते करत असताना. मॅग्निफिसंट क्रिकेट, थंडीचे दिवस, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बॅकफुटला आले होते, नंतर फ्रंटफुटला गेले, मात्र तो फटका पाहिजे तसा कन्वर्ट नाही झाला. फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या त्या बाजूला आपण बघतोय, शॉर्ट मैदानच्या बाजूला फिल्डर उभे होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, क्लोज फिल्डिंग करणं अत्यंत कठीण असतं. याच विभागात एकेकाळी एकनाथ सोलकर उभे राहायचे. याच विभागात एकनाथ सोलकर यांनी क्रांती केली. वन ऑफ द ग्रेट फिल्डर ऑफ इंडिया. यावेळेला बिशन सिंग बेदी, चंद्रशेखर, हिरापल्ली प्रसन्ना हे सगळेजण गोलंदाज, व्यंकटरावगण गोलंदाजी करीत त्यावेळेला इथेच झेल घ्यायचे ते. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू बॅकलिप घेतलाय, जागा बनवली, जेल असण्याची शक्यता.
घेतलाय आणि त्यामुळे वेगळ्याच मूडमध्ये या ठिकाणी खेळत असताना मॅग्निफिसंट परफॉर्मन्स पण पापडीचा पाडा. बघा एका बाजूला मोठं टार्गेट उभं केलंय, दुसऱ्या बाजूला 57 क्लोज चेंज केलं पापडीचा पाडाने. मात्र जो संकेत जोशीने मॅच जिंकून दिला तो आत्मविश्वास, जो चुरशीच्या सामन्याने दिलेला त्यांना कॉन्फिडन्स, जो चुरशीच्या सामन्याने दिलेला मोटिवेशन आता त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी दिसतोय पापडीच्या पाडाच्या संघामध्ये. दिस इज हाऊ द क्रिकेट ट्रॅव्हल्स. अशाच पद्धतीने क्रिकेट प्रवास करतो. तुम्ही जसे परफॉर्म करता तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. परफॉर्म करत टप्प्याटप्प्याने आपण पुढे जात असतो आणि त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. समोर सत्य साईबाबा हॉस्पिटल आपण बघतोय. याच सत्य साईबाबा हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, जे सत्य साईबाबांचे परम भक्त आहेत, ते स्वतः आले होते आणि याच मैदानावर ते उतरले होते आणि याच हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जे लोक आहेत त्यांना अत्यंत फ्री मेडिकल सर्व्हिस या ठिकाणी दिलं जाते. ही अत्यंत आनंदाची गोष्ट. तिरंगा जो आपण सचिनच्या हेल्मेटवर बघतो, तिरंगा सगळेच लावू शकत नाहीत, लक्षात घ्या. ज्यांनी देशासाठी काम केलंय, कार्य केलंय, गौरव केलंय देशाचा. आपण नेहमी प्रश्न विचारतो की देशाने माझ्यासाठी केलं, तो प्रश्न चुकीचा आहे. मी माझ्याकडून माझ्या भारत मातेसाठी काय केलंय हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि तेच काम स्वर्गीय नानाशेठ गरज साहेबांनी सातत्याने केलं. पुढे येऊन इम्प्रुव्हायझेशन दाखवत आहेत. पुढे आल्यानंतर कुठलाही गोलंदाज तुम्हाला देणार नाही. गॅपमध्ये चेंडू ब्लॉकहोलमध्ये दिला होता तरी त्यांनी इम्प्रुव्हायझेशन दाखवत असताना चेंडूला षटकार मारलाय. खराब चेंडूमध्ये षटकार मारणं सोपं आहे, मात्र गोलंदाज जेव्हा परिवर्तन करतो, इम्प्रुव्हाइज करतो, तो फलंदाज सुद्धा तसा तत्पर असणं, समर्थ असणं परिवर्तनामध्ये, ते चित्र या शॉटमध्ये दिसलं. राहुल पुरजी गुड बॅटिंग. राहुल मैं हूं ना मैदानावर या शॉटच्या माध्यमातून दाखवत असताना. कारण बघा मागच्या वेळेला 66 रनची पार्टनरशिप झाली होती. या वेळेला ती पार्टनरशिप लवकर तुटली. फक्त तुटली नाही, दुसरी विकेट पण पडली आणि त्यामुळे आता फार मोठी जबाबदारी या दबावामध्ये, प्रेशरमध्ये कसं खेळणार याची खरी परीक्षा आता या ठिकाणी आपल्याला धानसर संघाबाबत बघायला मिळणार आहे. यावेळेला थांबले, येऊन दिला चेंडूला आपल्याकडे ऑफ साईडला स्क्वेअर कट करत असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल चेंडू जातोय डीप मध्ये. कोणी फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. 2 धावा पूर्ण झाले. तिसऱ्या धावांसाठी दोन्ही बॅट्समॅन निघालेले आहेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण करतायत मंदार गुरडे. भरत वाघेला अशाच पद्धतीने धावायचे, त्याचबद्दल म्हणूनच भरत वाघेलेचं नाव चुवा ठेवण्यात आला. आणि त्याच पद्धतीने दोन्ही फलंदाज बघा, आपली धाव काढणं, आपल्या पार्टनरची धाव काढणं, संघाची धाव काढणं आणि पहिली धाव पूर्ण करताना कम्फर्ट डबल म्हणणं, अशा पद्धतीने जेव्हा तुमचं कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन गुगल वर्ल्ड बघायला मिळतो या ठिकाणी, त्यावेळेला तुमच्या धावा अशा पद्धतीने वेगाने होत आहेत. 4 मारणं वेगळं आणि 3 धावा धावून काढणं वेगळं. त्यावेळेला तुमचा वॉर्मअप होतो आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि तुमचं काम, तुमचं फुटवर्क, तुमचा बॉटम हँड, अपर हँड अजून चांगल्या पद्धतीने काम करतो, असा अनुभव आहे माझा. चेंडू बॅकफुटला थांबले, जागा बनवली होती, ऑन साईडला गॅप मध्ये खेळलेत, 2 फिल्डर येत आहेत. ब्युटिफुल बाउंड्री आफ्टर 6. अतिशय सुंदर. त्यांना माहिती आहे ठीक आहे किशोरपूरजी आउट झाला, मात्र आमचं मिडल ऑर्डर सुद्धा तेवढंच सुंदर आहे. आघाडीला आले होते किशोरपूरजी आणि ओमकार. किशोर बाद झाले आणि त्याच्यानंतर बाद झाले त्यांच्या आघाडीचे फलंदाज ओमकार. ज्या दोघांनी 60च्या पलीकडे पार्टनरशिप केली, दोघेही बाद झाले आणि कैलास आणि राहुल आपली जबाबदारी घेत असताना 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या. बॅकफुटला आले, ऑन साईडला आमच्या झेल असण्याची शक्यता. ओ, पाय लागला का सीमारेषेला? नाही लागला. स्वतःचा बॉडी बॅलन्स खूप सुंदर पद्धतीने सावरत असताना गौरव गायकर याच्या मार्फत हा झेल घेतला जातो. ब्युटिफुल. टी शर्टचा क्रमांक बघा किती सुंदर आहे, 5-5-5. कालच पंचमी झाली आणि अतिशय सुंदर झेल मैदानावर. डीजे
विकेट गेले. गौरवने खूप सुंदर झेल घेतला. याच्या अगोदर सुद्धा 2 प्रेक्षणीय झेल त्याच्या मार्फत बघायला मिळाले. कॅचेस विन द मॅचेस असं मराठीमध्ये वाक्प्रचार आहे. आणि तुमची फिल्डिंग साईड जर चांगली असेल ना तर प्रतिस्पर्धी संघातील तुम्ही भरपूर धावा रोखू शकता, भरपूर त्यांचे विकेट्स काढू शकता आणि चांगल्या पद्धतीने स्पिरिट ऑफ क्रिकेट वाढवू शकता. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रस्तुत करत असताना मैदानावर आपण बघतोय तो म्हणजे पापडीचा पाडा. हो, अपील होतोय, फलंदाजांना बाद दिलाय पंचांनी आणि त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. कुठे आपल्याला असं वाटत होतं, आपल्याला असं वाटत होतं की पार्टनरशिप होईल, मात्र तशी पार्टनरशिप होत नाही आहे. अगोदर एक फलंदाज बाद झाला, आता एक फलंदाज बाद होतोय. जेव्हा 2 फलंदाज तुमचे लागोपाठ बाद होत आहे तेव्हा मानसिक दबाव वाढण्याची भीती असते. मात्र इथे मी गोलंदाजांचं कौतुक करेन, मग तो विशाल तांबडे असो किंवा अनिकेत पवार असो. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम पवार. पवार नाव हे वैशिष्ट्य आहे क्रिकेटमध्ये. योगेश पवार असो, प्रथमेश पवार, आमचे नाना असो, सम ब्युटिफुल क्रिकेटर. योगेश पवार, प्रथमेश दोघेही मुंबईसाठी रिप्रेझेंट ऑलरेडी त्यांनी केलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जसं मी उल्लेख केला, क्रिकेटची प्रगती मागच्या काही वर्षांमध्ये रायगड परिसरात बघायला मिळते आणि रायगडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रगती झाली आहे. वाय? त्याचं कारण आहे रायगडमध्ये असणारी मोठी मैदानं. आणि ही मोठी मैदानं रायगडच्या खेळाडूंना परिपक्व बनवत आहेत, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमताने मजबूत बनवत आहेत. हे मूळ कारण आहे. ऑन हॅट्रिक आहेत अनिकेत पवार. ओ, चेंडू फुल लेंथ त्याला म्हणतात. असं म्हणतात ज्या वेळेला फलंदाज प्रेशरमध्ये येतो, या तर यॉर्कर लेन टाकावं, या तर फुल लेंथ टाकावा. बोलायचं तात्पर्य मराठीमध्ये त्याला खेळण्यासाठी भाग पाडावं, कारण तो दबावामध्ये असतो. आणि त्यामुळे ते अतिशय सुंदर षटक या ठिकाणी बघायला मिळालं अनिकेत पवार. आणि तसंच मैदानावरती विशाल याचं तांबडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. दोघांनी बघा, विशाल तांबडेने 1 षटक टाकले, धावा दिल्या, 11 गडी बाद केले 2. अनिकेत पवारने 1 षटक टाकले, एकही निधन नाही, 13 धावा देताना 2 गडी बाद केले. हे पृथ्वीकरण, हे 2 गोलंदाज ज्यांनी ड्रेसिंग रूम मध्ये तब्बल 3 फलंदाजांना पाठवलं. किशोर पोरजी बाद झाली, आपण बघतो 6 वर. ओमकार बाद झाली मैदानावर 0 वर, 4 बाद गेले. आणि त्याच्यानंतर कैलास पोरजी बाद झाली 4 वर आणि पारस आज सुद्धा बाद झाला, संस्कार हा सुद्धा बाद झाला. त्यामुळे 4 विकेट्स आपण बघतोय. अतिशय सुंदर ही विमानं दिसत आहेत जे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर उतरतील टप्प्याटप्प्याने नवी मुंबईमध्ये. त्यामुळे नवी मुंबईमध्ये च्या प्रगतीमध्ये एक नवीन तुरा, एक नवीन शिखर आपल्याला बघायला मिळते. डेव्हलपमेंट फार वेगाने होणार. द लॉट ऑफ पीपल विल कम अँड स्टे. स्टेप आउट होऊन वर्कआउट केलंय. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू होता, फ्लाय झाला तो ऑफ साईडला, मिस टाइम झाल्यामुळे. आणि इथे प्रयत्न फक्त विकेट काढायचा नाही आहे, इथे प्रयत्न धावबाद करायचा सुद्धा आहे. कधी कधी आपण क्रिकेट खेळत असताना एक गोष्ट विसरून जातो की गोलंदाजीच्या माध्यमातून आपण विकेटच काढू शकतो का? नाही, एक अस्त्र असं असतं ज्याच्या माध्यमातून तो धावबाद करून सुद्धा तुम्ही फलंदाजांना बाद करू शकता. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी भरपूर नोंद आहे, धावबादच्या माध्यमातून सामन्याला कलाटणी मिळाली आहे. ओ, अपेक्षापेक्षा वरती आला आणि थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पारस खेळत असताना डबल माइंड मध्ये होते. पुढे जाऊ का मागे थांबू, का अटेम्प्ट करू, का लाईन मध्ये जाऊ, का नको जाऊ, असं चित्र त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून असंही होतं, कधी भरपूर वेळा होतं. यावेळेला मात्र चेंडू ब्युटिफुल गुड लेंथ वरून टाकतायत. एक तर लेफ्ट आर्म आहेत आणि लेफ्ट आर्म असल्यामुळे तो खूप सुंदर पद्धतीने गुड लेंथ वरून हा चेंडू टाकत असताना चांगली पंचांची भूमिका. जावेद फरीद, संजय सावंत उर्फ लोबो, दीपक पाटील फ्रॉम पाली. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, लेफ्ट हँडर. काय बॉलिंग टाकतायत. अतुल डोंबालेची आठवण करून दिली त्याने मला या ठिकाणी सुप्रीमो मधल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी ऋषिकेश गरत. मी नाव घेतलं होतं की पहिल्या सामन्यात सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी केली होती. गरत कुटुंबातलीच आहे. यावेळेला बॅकफुटला आले, खेळण्याचा प्रयत्न, काय रोल केलं बघा, जाग्यावर उभं राहून रोल केलं. अंडरआर्म मध्ये असे शॉट बघायला मिळतात. धावसंख्या झाली 31.
हा सामना चुरशीचा होईल. आज सामना तुम्हाला सेमीफायनल सारखा वाटेल, आज सामना तुम्हाला फायनल सारखा वाटेल. त्याचं कारण काय, दोन्ही संघ संघर्ष करतोय पुढे जाण्यासाठी. आज दोन संघ 8 संघांमधून बाहेर येतील, क्वालिफाय होतील आणि त्याच्यातला एक संघ इथून येईल आणि त्यामुळे ती फाईट त्या ठिकाणी चालू आहे. सन्माननीय तुम्ही बघताय विलाजी गलत माजी उपसरपंच, चेंडू जातोय मागे, 2 धावा, नो बॉल सुद्धा आहेत, नाही 4 धावा दिलेत पंचाने. आपण बघतोय नो बॉल आहे का, नो बॉल पण आहे, त्यामुळे 4 आणि 1 5 धावा. थँक्यू संजय. 5 धावा, 4 धावा अशा आणि 1 5 धावा अशा तुम्हाला बघायला मिळतील. अंपायरिंग इज द टफेस्ट वर्क, कारण मी आणि सतीश करू भरपूर वेळा डिबेट करायचो या गोष्टीवरून. बाला यू कॅन से आय बेग युअर, तुम्ही माफी मागू शकता एखादं वाक्य चुकलं तर, पण अंपायरना ती सोय नाही आहे. अंपायरना एक तर उभं पण राहावं लागतं, खूप बारीक लक्ष ठेवावं. थँकलेस जॉब आहे. दे आर द रेफरीज ऑफ द ग्राउंड. टप्पा पडल्यानंतर प्रत्येक फटका ऑन साईडला कसा उचलता येईल हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आमचे फलंदाज बाद झाले 4, काय हरकत नाही आहे. मिडल ऑर्डर आहे आणि ते मिडल ऑर्डर या ठिकाणी प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त दावा कसा कुठता येईल. याचं कारण काय, कारण त्यांच्या संघाने मागच्या वेळेला तब्बल 82 दावा करून 83 दावा करून 84 टार्गेट दिलं होतं आणि त्यामुळे तो एक अपेक्षा वाढली आहे आणि ती अपेक्षा मिडल ऑर्डर या ठिकाणी पूर्ण करताना दिसते. या ड्रिंक्सची ट्रॉली त्या ठिकाणी पोचते. वळू आपण संदीप पाटीलकडे. बरोबर मला मला आठवत आहे सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून दुसरं वर्ष होतं ज्या वेळेला शिवाजी पार्कचा आमचा सँडी हा याचं निधन झालं आणि त्यामुळे एक ग्रेट प्लेअर ऑलराऊंडर होता सँडी. आणि संतोष नाणेकर माझ्याकडे आले, मला म्हणाले सर आज आपल्याला सँडीसाठी एक रील बनवायची आहे आणि त्या पद्धतीने मी बनवतो, तुम्ही जरा मला मदत करा. आणि ती रील अगदी योग्य वेळी ती दाखवण्यात आली सँडीसाठी आणि सगळे अक्षरशः आश्चर्यचकित झाले. आणि सगळ्यांनी नंतर जे, कारण त्यांचा संघ जिंकत चालला होता आणि त्यांच्या संघाकडून ती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची जी पद्धत आहे ती tenniscricket.in मी कधी विसरणार नाही. नाणेकरच्या माध्यमातून तो एक क्षण मला अचानकपणे गौरवला बघून आठवला. बॅक टू डीजे. जितू वाजव. अत्यंत अभिमानाची गोष्टी आहे स्वर्ग नाना शेठ गरत आणि स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरज स्मृती चषकच्या माध्यमातून. बॅकफुटला थांबले, चेंडूला ऑन साईडला बघायचंय. गौरव अंदाज नाही घेऊ शकले. 3 झेल ज्याने घेतला होता त्यांना अंदाज घेता नाही आला. चेंडूने त्यांना बीट केलं. इथे एक मिडल ऑर्डरच्या बॅट्समॅनचं मी कौतुक करीन दानसरच्या. विकेट गेले काय हरकत नाही, पण हे सगळे खेळाडू चौकार 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 हे मारण्यावर भर देत आहेत. 44 झाले धावसंख्या. षटक मार्गस्थ मैदानावर आपण बघतोय ते चौथं. बघा किती सुंदर पद्धतीने मिडलिंग करायचा त्यांचा सातत्याने. मात्र गोलंदाज चौकार मारला तर कुठलाही डिबटला जातो, त्याला बाद केलं त्यांनी. विकेट्स पडतायत मात्र दानसर आम किसी से कम नाही, आम्ही मागे हटणार नाही, आम्ही दावा याच पद्धतीने ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये करत राहू अशा पद्धतीने त्यांचे सगळे मिडल ऑर्डरचे बॅट्समॅन अटॅक करायचा प्रयत्न, आक्रमण करायचा प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे का आपण मागच्या वेळेला 83 धावा केल्या होत्या आणि यावेळेला आपले महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. जबाबदारी आपल्याकडे आली, संधी आपल्याकडे आली, त्या संधीला खूप चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला जातोय. 7 चेंडूच्या सामोरे गेले पारस पोरजी आणि धावा केल्या 14. हा दोन्ही पुढच्या संघांना कॉल देऊया आपण. बाग 11 तलोजा, शिवशक्ती कारगर दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचे.
राहुल पोरजी 7 चेंडूमध्ये त्याने 19 धावा केल्या, खूप चांगली बॅटिंग केली. ही पुढची पिढी जी आहे ना ती थोडी अग्रेसिव्ह आहे, त्यांना प्रत्येक गोष्ट फास्ट करायची आहे. ऑन साइड समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघतोय आपण. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दोघे आले होते, मात्र कोण थांबवणार असा प्रश्न होता. मात्र चेंडू, मी अगोदरच सकाळी बोललो की जय महाराष्ट्र मैदान या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आउटफील्ड प्रचंड 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 फास्ट आहे. काय त्याचं कारण, पिच वरती आहे आणि एक स्लोप आहे सगळीकडे, आणि हा जो स्लोप आहे तो चेंडूचा वेग आउटफील्डचा वाढवतो. जसं जुनं वानखेडे स्टेडियम होतं त्या पद्धतीने मैदान आहे. ही कला आहे मैदान ज्यांनी डेव्हलप केले त्याची. धावसंख्या 48. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर आहे, कंट्रोलिंग स्ट्रोक आहे. यावेळेला मात्र फिल्डर परफेक्ट पोहोचलेत. अनिकेत पवार होते तिकडे आणि 50 धावा या ठिकाणी बॅट्समॅन बाद होत गेले. मात्र एका बाजूने दानसर लढतोय 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 आणि धावा 50 पर्यंत त्यांनी आणलेत. इनफ आहेत. मागच्या वेळेला या ठिकाणी संघ जो आहे मैदानावर तो म्हणजे पापडीचा पाडा यांनी 57 चेस केल्या होत्या. या वेळेला दानसर किती धावा देणार हा प्रश्न आहे. संकेत गरजचा पुढचा चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी. ज्या वेळेला चेंडू रिलीज झाला त्यावेळेला मला वाटलं नाही की या स्पॉटला तो पडेल. थोडासा वेगामध्ये त्यांनी कंट्रोल आणला आणि याला फसवी चेंडू म्हणतात. बॅट्समॅनला वाटलं बरोबर बॅटच्या खाली येईल, मात्र तो बॅटच्या खाली आला नाही. फिल्डिंग बघा कसं लावलंय ऑफसाईडला त्या ठिकाणी. विकेट किपर आहेत, मागे तुम्ही बघताय शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, पॉइंट आहे, इथे लेग स्लिप आहे. या सर्कलच्या आतमध्ये तिथे जवळजवळ 5 फिल्डर आहेत. या वेळेला मात्र थोडंसं थांबून घेत आहेत, त्यांना माहिती आहे की थांबून या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून थांबून प्रत्युत्तर देत आहेत. त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घातक असेल. आता तो चेंडू सुटला, कन्वर्ट केला पुढच्या धावामध्ये. हेच तर क्रिकेट आहे, रायगडचं क्रिकेट यालाच म्हणतात. थोडी जरी तुम्ही संधी दिली ना तर त्या संधीला ते कॅपिटलाइज करणार. ती संधी या ठिकाणी कॅपिटलाइज करत असताना मैदानावर सिद्धेश पोरजी ब्युटिफुल बॅटिंग आणि तसंच पारस पोरजी अतिशय दोघेही जबाबदारीने. त्यांना माहिती आहे की आपले महत्वाचे खेळाडू बाद झालेत, त्यामुळे मला उभं राहायचंय, मला करायचंय, मला दावा करायचे आणि त्या पद्धतीने आपण बोलतोय. सुरुवातीला किशोर बाद झाला, ओंकार बाद झाला, राहुलने चांगली बॅटिंग केली, कैलासने बॅटिंग केली, कैलास लवकर बाद झाल्यानंतर मात्र पारस पोरजी आणि सिद्धेश पोरजी जबाबदारीने दानस्तरसाठी रिस्पॉन्सिबिलिटी, क्रिकेटचा दुसरा शब्द जबाबदारी दाखवत असताना. दुसऱ्या बाजूला विशालता असेल, अनिकेत पवार असेल, ऋषिकेश गरत असेल, संकेत असेल, सगळ्यांनी लाईन अँड लेंथ अतिशय सुंदर ठेवलाय आणि ते दाखवत आहेत क्वार्टर फायनलची मॅच कशी असायला पाहिजे. क्वार्टर फायनल एवढी सुंदर आहे तर विचार करा ज्या वेळेला 14 तारखेला सेमीफायनल फायनल खेळले जाईल ते किती सुंदर असेल. टेनिस विश्व ज्याच्यावर भारतरत्न सचिनचं प्रेम आहे, विक्रमादित्य सुनील गावस्कर यांचं प्रेम आहे, वेंगसरकरचं प्रेम आहे, संजय मांजरेकरचं प्रेम आहे, रवी शास्त्रीचं प्रेम आहे. कारण मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून भारतात ओळखली जाते. त्याचं मूळ कारण टेनिस विश्व सुद्धा आहे. अगदी सुरुवातीच्या काळात आपण जर पाहिलं बाबू नाटकर्णी, माधव मंत्रीपासून अगदी पृथ्वी शापर्यंत मुंबईने प्रचंड प्रचंड खेळाडू भारताला या तिरंगाला दिले आणि त्याच्यातला एक भारतरत्न, महाराष्ट्राने 2 भारतरत्न, एक लता मंगेशकर आणि एक सचिन तेंडुलकर. महाराष्ट्राचा गौरव, देशाचा गौरव. खाली बसून मारण्याचा प्रयत्न खूप सुंदर. बघा जास्तीत जास्त ज्या धावा आलेत ना त्या स्टंपच्या मागे आलेत, फाईन लेगला आलेत, स्क्वेअर लेगला आलेत. याच त्रिकोणामध्ये, याच पिरामिडमध्ये मॅक्सिमम धावा दानसरने कुठलेत. धावसंख्या झाली 57. तर मागच्या वेळेला पापडीचा पाड्याने 57 चेस केला होता. यावेळेला 57 पेक्षा जास्त धावा त्यांना टार्गेट म्हणून मिळणार आहेत या सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये, या बाबतीत शंका नाही. पुन्हा एकदा मी कॉल देतोय. बाग 11 तलोजा, शिवशक्ती कारगर टॉससाठी संपर्क साधा. बाग 11 तलोजा, शिवशक्ती कारगर टॉससाठी संपर्क साधा. थँक्यू. ओ थोडं उशिरा खेळलेत मात्र
मॅक्झिमम धावा याच बघा लेग बायचा इशारा दाखवत आहेत. मॅक्झिमम धावा ज्या वेळेला तुम्ही रोटेट होता ना, ज्या वेळेला तुम्ही रोल करता स्वतःचे पाय, त्या वेळेला असे चित्र बघायला मिळतात आणि मॅक्झिमम धावा याच विभागात आलेत. मात्र सुरुवात काय केली, पापडीचा पाडाचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांचा जो महत्वाचा प्लेअर आहे त्यालाच बाद केलं स्टार्टिंगला, किशोर पोर्जीला, आणि तिथून जो प्रेशर वाढला तो काही प्रमाणात मिडल ऑर्डरच्या बॅट्समननी प्रेशर कमी करायचा प्रयत्न केला. दिस इज क्रिकेट. टॉप एजला लागतोय, बघायचंय पंचांकडे. इट इज अ 6. काय फ्लाय झालाय बघा. याच भागात डान्सरने सगळ्यात जास्त, हा एकमेव संघ आहे ज्याने या विभागात जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला. धावसंख्या पुढे सरकते ती आता 64. जेवढ्या धावा वाढणार आहेत तेवढंच पापडीचा पाडाला चॅलेंज असणार आहे. कारण मागच्या वेळेला 57 चेस केला होता, यावेळेला ऑलरेडी 7 धावा एक्स्ट्रा झालेत आणि अजूनही मैदानावर ही षटक मार्गस्थ आहे आणि त्यामुळे अजून धावा येऊ शकतात, या बाबतीत शंका नाही. पारस पोर्जी एक पात्री अभिनय करत असताना वन मॅन आर्मी, बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू. धानसर संघाचं सगळ्यात वैशिष्ट्य काय मी रीड केलंय, पॉपिंग क्रिसच्या मागे खेळतात, पॉपिंग क्रिसच्या पुढे नाही खेळत. एकमेव किशोर आहे जो पॉपिंग क्रिसच्या पुढे खेळतो, बाकी सगळे प्लेयर पॉपिंग क्रिसच्या मागे खेळतात, 2 पावलं मागे येऊन फटका बनवतात. चेंडू जातोय मागे, पुन्हा एकदा कव्हर करेपर्यंत 1 धाव मिळते. मात्र या एक धाव जे वाढत जाते ते अत्यंत प्रेशर होऊ शकतात. धावसंख्या झाली 65. पारसने चांगलं काम केलंय, सिद्धेशने चांगलं काम केलंय, त्याच्या अगोदर आपण कैलासच्या माध्यमातून चांगलं काम पाहिलं. राहुल पोर्जी यांनी मधल्यामध्ये ऑक्सिजन दिला आपल्या संघाला ज्यावेळेला 3 धक्के लागले. शेवटचा चेंडू, ओ खाली बसून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तिथेच खेळपट्टीवर थांबतोय त्या ठिकाणी. बॉलचं फेक, कारण बॉल हातात धरून ठेवणं टेनिस विश्वामध्ये घातक असतं. भरपूर वेळा एखादा प्लेअर बॉल हातात धरून ठेवतो तेव्हाच 1 किंवा 2 धावा पूर्ण होऊ शकतात. चला पंच त्यांना विनंती करेन की या आपण क्वाईन मंगेशवर संदीप 1-2 मिनिटं घेतो. 65 धावा झालेत आणि 66 धावांचं टार्गेट या ठिकाणी पापडीचा पाडाला धानसर संघाने दिलाय. ज्या धानसर संघाने मागच्या वेळेला 83 केल्या होत्या त्याच धानसर संघाला या ठिकाणी 65 मध्ये या ठिकाणी पापडीचा पाडाने रोखलंय. अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रतिकरण मला गुलशन दाखवत आहेत, या थोडंसं लक्षात आणतोय. विशाल मैदानावरती त्याने 1 षटक टाकले, 11 धावा 2 गडी बाद. अनिकेत 1 षटक 13 धावा 2 गडी बाद. इथेच धक्के दिले 4. ऋषिकेश गलत नेहमीच्या पद्धतीने चांगली गोलंदाजीला सुरुवात केली. संकेत गलत 13 धावा 1 गडी बाद आणि ऋषिकेशने दुसरा स्पेल सुद्धा चांगला टाकला. तर टार्गेट आहे 66-1 विन, 66 धावा, 13.25. वळूया संदीप पाटीलकडे. मंगेशकडे त्या शेवटच्या बॉलमध्ये रन नव्हती अशा मला संजय सावंत लोबो यांनी क्लिअर केलंय. कारण हे डिसिशन मागावे लागतात, डिसिशन अंपायर आपल्याला मागावे लागतात. आयकन एक कन्फर्मेशन गुलशननी मागितला, तो घेतला. टीम ती हरलीच ना, जर पाठीमागे विकेट कीपर आहे तर तो बॉल तो बॅट्समन धावणार ना, तो काही ती टीम मग डॉट बॉल काढून फायदा काय, डॉट बॉलचा प्रश्न नाही. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये कसं आहे, दोघेही धावतात, समजलं ना. आता चला आपण इथे टॉस करतोय. एका बाजूला बाग 11 तलोजा आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती खारघर टीम. तर आमचे पुंडलिक घर त्यांचे शुभास्ते इथे टॉस केला जातोय. स्टेल कॉल. तर टॉस जिंकलाय तो बाग 11 तलोजा टीम कैप्टन वलिद टॉस जीत लिया आपने, क्या डिसाइड करेंगे? फर्स्ट फील्ड करेंगे हम. फील्डिंग करने का फैसला है. 5 ओवर का मैच है, कितने रनों तक अंदर रोक पाएंगे टीम खारघर को? 45-50 तक रखने की कोशिश करेंगे. वलिद, जहां पर तलोजा काफी नजदीक है और इस समय पापड़ी का पाड़ा का यह आयोजन यहाँ पर खेलने के लिए आप आए हैं, क्या फील करेंगे? किस तरह का यह आयोजन दिख रहा है आपको? आयोजन तो बहुत अच्छा और ग्राउंड भी बहुत अच्छा दिख रहा है.
और जैसा सोचे थे उससे बहुत बेहतरीन आयोजन किया है और हमारा होम ग्राउंड ये है। यस, यानी कि होम ग्राउंड यहाँ पर प्रॅक्टिस करते. टोल प्लेट बहुत बहुत शुभकामनाएं. इस बीच याच दरम्यान आमचे खारघरचे कॅप्टन आहेत वैभव. टॉस गमावलाय, प्रथम आता फलंदाजी करायची आहे. जर तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फलंदाजीच घेतली असती. आता तुमच्या मनासारखं झालेलं आहे. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? समोर उस्मान आहे. आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. वैभव, एकंदरीत आज आयोजन पाहतोय स्वर्गीय नानाशेठ घरत आणि स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतोय. जबरदस्त आयोजन, नियोजन. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? ग्राउंड अप्रतिम बनवलाय. स्पर्धा तर अप्रतिमच आहे यांची. मागच्या वर्षी आम्ही खेळलो होतो. आम्ही जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वैभवने देखील सांगितले की क्लास आयोजन इथे पाहायला मिळतंय. तर नक्कीच इथे यानंतरची लढत एका बाजूला बाग तलोजा तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शिवशक्ती खारघर. टॉस जिंकलाय तो बाग तलोजा. टीम कॅप्टन वळीतने आणि डिसिजन इथे घेतलाय की क्षेत्ररक्षण आम्ही करू. बोलूया आपण या मॅच कडे, जिथे सामना सुरू आहे. पापडीचा पाडा वर्सेस जय गणेश्वर धानसर या दोन संघांमधली लढत आहे. परंतु काय घडेल शेवटच्या सत्रामध्ये ऐकूया चंदू शेट्टे सरांचा आवाज. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा एका बाजूला आपला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला हंसिका 11 जय गणेश्वर धानसर यांच्यातील मॅच आहे. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. मॅचला जिंकण्यासाठी 66 ची आवश्यकता. पहिल्याच बॉलला पाठवलंय हवाई यात्रेसाठी आणि फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 शेवटच्या दिवशी येईल, त्याच्यामुळे आता जिंकायचं आहे. दुपारच्या सत्राला सुरुवात होईल, परंतु त्या अगोदर कोण या मॅच मध्ये जिंकणार? धानसर विरुद्ध पापडीचा पाडा यांच्यातील मॅच पाहायला मिळते. हर्षल घरत मागील मॅच मध्ये देखील चांगले खेळले होते. जोडीला संकेत घरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर बॉलिंगसाठी अनुभवी कैलास पोरजी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तिकडे काही काळ बॉल हवेतही होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले, परंतु एक रन नाही रोखू शकले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धाव फलकावर. 66 चा पाठलाग. 5-5 षटकांच्या मॅचेस या मॅचचं वैशिष्ट्य देखील पाहायला मिळत आहे. पापडीचा पाडा नावाचं एक छोटंसं परंतु महत्त्वाचं गाव या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये बदललेला संपूर्ण परिसर, टोलेजंग, इमारती, टॉवर्स उभ्या राहिल्या. आजही मात्र या सगळ्या ग्रामस्थांनी आपलं गाव पण टिकून ठेवलेलं आहे. असा हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. पापडीचा पाडा स्ट्रोक खेळाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. फिल्डर आले तिकडे, हो कॅच नाही झाली आहे. त्या उलट 2 रन तिकडे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. छोट्या छोट्या चुका असतात, त्यानंतर तुम्हाला त्याची आठवण येते. इकडे कॅच सुटली जाते. संकेतांचा सुटलेला झेल धावसंख्येला 2 ने पुढे घेऊन गेलाय. 7 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत, स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मृती जागवणारी स्पर्धा सृष्टी 11 पापडीचा पाडाची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. सगळ्या क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. ऑप्शनच्या बाहेर थोडासा कट देखील केलाय. यष्टी रक्षकांकडे जाताना पाहायला मिळेल. तर रायगडचा टायगर उस्मान पटेल इथे आलाय. आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच उस्मान पटेल आपणास विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. हो, नशिबात या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं होतं कदाचित, आणि त्याच गोष्टी झाल्यात. नाना प्रकारचे प्रयत्न झाले या ठिकाणी बाद करण्याचे, परंतु ते नाही झाले. धावसंख्या पुढे जाते. धावफलक पुढे जातोय. 8 धावा धावफलकावर आहे. 66 चा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे.
पापडीचा पाडा विरुद्ध दानसर यांच्यातील ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. कैलासपूरजी पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. विलास गरज साहेबांचा मी मनापासून आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या परिसरामध्ये या पापडीच्या पाड्याचं हे भव्य दिव्य आयोजन आणि त्याचा घटक आज एक दिवसाचा का होईना परंतु घटक बनण्याची संधी मिळते. चांगला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजांकडे ढकलला बॉल, रन नाही मिळणार आहे तिकडे. पहिलं षटक कैलासपूरजी यांचं खरंच चांगलं राहिलं. चौकाराने सुरुवात झाली होती परंतु धावसंख्या 8 झालेली आहे. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत त्या 58 धावा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ग्रामीण क्रिकेट आहे, गावासाठीचं खेळलं जाणारं क्रिकेट चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आज हे गावाचं क्रिकेट आपण पाहतोय. आज बालसुब्रमण्यम अय्यर सर आणि त्याचबरोबरीने आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांच्याबरोबर समालोचन करण्याचा बऱ्याच कालावधीनंतर योगही येतोय. गुणलेखक गुलशन खूप चांगलं कामगिरी करतायत आणि नेहमीप्रमाणे गौरव सावंत आणि टीम खूप चांगली कामगिरी करते tenniscricket.in ची. यावेळेला स्ट्रोक खेळला गेलाय परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. काही मोठे फटके खेळावे लागतील इकडे. पापडीचा पाडा टीम यांना सुद्धा पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर थोडंसं विखुरलं गेलेलं आहे परंतु प्रयत्न करावे लागतील आणि कमबॅक करावं लागेल. मोठे स्ट्रोकही खेळावे लागतील. डॉट बॉलने सुरू, डॉट बॉल सिंगल, त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. दबाव वाढेल जर मोठे स्ट्रोक नाही आले तर. हर्षलला खेळावं लागेल, संकेतला खेळावं लागेल. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी पापडीचा पाडा मैदानाच्या आतमध्ये. अख्ख्या गावाचं लक्ष पुन्हा एकदा लागलं इकडे. यावेळेला स्ट्रोक फाईन खेळलाय थोडासा. इकडे सीमारेषा ओलांडताना पाहिला मिळाला चेंडू. 4 चौकार. अजूनही मॅच संपलेली नाहीये हेच इकडे सांगताना पाहिला मिळत आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने, ताकदवर स्ट्रोक होता परंतु फिल्डिंग तेवढीच चांगली पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा धावफलकावर. 66चा पाठलाग करायचा आहे. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. 2 बलाढ्य संघांमधील, गावांमधील लढत आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा आणि तुम्हा आम्हा नाना प्रकारचे प्रयत्न बाद करण्याचे होत आहेत परंतु फलंदाज काही बाद होईना. तिसऱ्यांदा मात्र बचावले गेलेले आहेत. आता त्याचा फायदा इकडे कशा प्रकारे घेतला जाईल ते पाहावं लागेल. 15 धावा धावफलकावर आहेत. पारस समोर खेळलाय फटका. चांगल्या ठिकाणी जशी फिल्डिंग आहे ना तसं या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे थोडीशी मिक्सफिल्ड झाली आणि दुसरी रन देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 3 ओव्हरमध्ये 49.
हे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 झाल्या. 3 ओव्हरमध्ये 49 पाहिजे. लक्ष थोडंसं मोठं झालंय परंतु अशक्य नाहीये. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण सलामीची जोडी आहे. हा प्लस पॉईंट आहे. 49 पाहिजे तर हा प्लस पॉईंट डान्सरचा आहे परंतु एकही विकेट गेली नाहीये. हा प्लस पॉईंट जर पाहिलं तर इकडे पापडीचा पाड्याचा सुद्धा आहे. 1 लाखाचा पहिला पुरस्कार. मालिकावीराची दुचाकी कोणाला मिळणार, कोणता ग्रामीण संघ असणार याची चर्चा आहे. नानाशेठ घरत परिवार, त्याचबरोबर सृष्टी 11 व ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा यांचं हे आयोजन पाहायला मिळतं. आणि काय देखणं आयोजन केलंय प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी. प्रेक्षक गॅलऱ्या, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, त्याचबरोबर चांगल्या ट्रॉफीज, चांगली वैयक्तिक पारितोषिकं, मान्यवरांसाठी बसण्यासाठी अगदी भव्य दिव्य असा मंच देखील पाहायला मिळतोय. चांगला आवाजही आहे. खुल्या टप्प्याचा बॉल त्यालाही समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय परंतु यावेळेला यशस्वी होतोय आणि तिकडे आली आहे पहिली विकेट. बरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होते ते सन्माननीय या गावचे जावई नरेश म्हात्रे आसुटगाव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय नरेश म्हात्रे आसुटगाव चे या गावचे जावई आहेत तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. ऋषिकेश, ज्या ऋषिकेशने मागील मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार मग चौकार मारला होता. पहिल्या 2 बॉलला 10 रन केले होते. स्ट्रोक खेळलाय. बॅटच्या रडार मध्ये बॉल फेकून दिलाय लांबच लांब. षटकार. तर याचबरोबर आमचे खारघर गावचे आदरणीय राजेश फडके यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आमचे रुपेश फडके आहेत, त्यांचं देखील स्वागत. हर्षल यांच्या बॅटमधून सिक्सर आलाय. यावेळेला वेगात बॉल टाकलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. वाईट बॉल आणि वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केलाय. या व्हाईट बॉलला दाद मागितली आहे गोलंदाजाने. योग्य बॉल खेळवला जातोय म्हणजे जो निर्णय घेतला होता कैलास यांनी तो यशस्वी राहिलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. याही वेळेला चांगल्या टप्प्यावर एक षटकार, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय कैलास यांनी. गेली कित्येक वर्ष या कैलास यांना आपण दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहतोय. आजही आपल्या गावासाठी कमबॅक करून दिले त्यांनी. अजूनही जर पाहिलं तर सामना संपलेला नाहीये. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 40ची आवश्यकता आहे. पापडीचा पाडा बॅटिंग करावी लागेल. ऋषिकेश गरत डावखुरे आताचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. मागील मॅच मध्ये चौदा 41. चला थोडीशी दुरुस्ती. 14 बॉलमध्ये 41ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर स्पर्धा. स्वर्गीय नानाशेठ गरत, स्वर्गीय सोमुबाई गोपीनाथ गरत यांच्या स्मृती जागवणारी ही स्पर्धा दिनांक 10 ते 14 रोजी पार पडली जाते. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मॅच नंबर 3 आपण पाहतोय. एका बाजूला धानसर आहे तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते पापडीचा पाडा. यानंतर दुसऱ्या गटाला सुरुवात होताना पाहायला मिळेल रायगडचा टायगर उस्मान पटेल इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरच्या मॅच मध्ये वेगात बॉल ऑप्शनच्या बाहेर, फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट. 13 मध्ये 41.
खारघर विरुद्ध तळोजा या दोन बलाढ्य टीम मधील मॅच यानंतर पाहायला मिळेल. आज इनामपुरी देखील खेळणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली चपळाई दाखवली, आणखीन एक चांगला बॉल. उत्तरार्धात काय कामगिरी केली आहे. मागील 4 बॉलवर फक्त एकच धाव दिली आहे आणि मॅच आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये गेली आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या आहेत त्या 41. आगमन झालेलं आहे. आमचे जावई आहेत त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर रायगडचा टायगर उस्मान पटेल, वेलकम, आपका भी स्वागत है. स्वागत है उस्मान. रायगडचा टायगर त्यांचे या ठिकाणी आगमन होतं. पहा, त्यांच्या येण्याची असण्याची चर्चा तर होतेच, परंतु काल अख्ख्या भारतात त्यांच्या नसण्याची सुद्धा चर्चा झाली. कधी येणार आहे उस्मानचं नाव, कधी येणार आहे उस्मानचं नाव. तर हे तुम्ही कमावलंय उस्मान. आणि आवर्जून सांगावं लागेल, यूट्यूबला अख्ख्या भारतात वर्षभर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, उस्मानची मॅच कधी आहे. यस, आणि ते आज आहे आणि थोड्या वेळाने आहे. आणि 12 मध्ये 41. सामना थोडासा लांब गेलाय, संपलेला नाहीये. इकडे खेळावं लागेल हर्षलला सुद्धा आणि ऋषिकेश यांना सुद्धा. काही चौकार, काही षटकार मॅच मध्ये घेऊन येतील ते मात्र पापडीचा पाडा टीमला सुद्धा, आणि त्यांना ते करावं लागणार आहे. याच परिसराने भारतीय टेनिस क्रिकेटला एक अनमोल रत्न दिलं उस्मान पटेल नावाचं. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 40ची आवश्यकता आहे. षटकार चौकार खेळावे लागतील. 11 बॉल आणि 40ची आवश्यकता. ऋषिकेश गरत. अकरा बॉल मध्ये 40ची आवश्यकता आहे. ऋषीला बॅटिंग करावी लागेल, परंतु समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत मागील मॅचचे हिरो किशोर पोरजी बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर एक षटकार त्यांनी मारला होता. बॅट फिरवली वेगात आणि बॉलला पाठवलंय ढगात. सिक्सर. असेल, ओवा असेल, पेट असेल, रोहिंजन असेल, दानसर असेल, उस्मानची सुरुवात इकडनं तर झाली आणि मग एक शतक आलं या परिसरामधून. त्याची चर्चा चांगलीच झाली आणि मग अख्ख्या जगाने डोक्यावर घेतलं या खेळाडूला. जाऊयात, खूप सारे खेळाडू या परिसरातून येताना पाहायला मिळालेत. मग अलीकडे संकेत असेल, ओंकार असतील, त्याचबरोबर अंगद असतील, प्रत्येक गावागावातून खेळाडू. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. कोणत्याही परिस्थितीत मॅच मध्ये यायचं. पुन्हा एकदा हा इरादा या ठिकाणी अजूनही कायमच आहे. 9 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. अजूनही 33ची आवश्यकता आहे. या 3 मध्ये 1-2 बाहेर जर गेले ना, मॅच मध्ये मजा येईल. पाहूया, हर्षलला ते प्रयत्न करावे लागतील. अजूनही ही मॅच सुद्धा ऑन पाहायला मिळते. लगातार तिसरा सामना जो रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. किशोर पोरजी एका बाजूला आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला हर्षल घरत म्हणतायत मलाही माझ्या पापडी. 8 बॉल आणि 27ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी.
हर्षल म्हणतात मी नाही हरलो, दुसऱ्या बाजूला ऋषी म्हणतात मी सुद्धा नाही हरलोय, आणि त्याच्यामुळे अख्खा पापडीचा पाडा गाव म्हणत असेल अजूनही मॅच ऑन आहे, त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला डान्सर सुद्धा चांगली तयारी करूनच आलेत या स्पर्धेमध्ये, कारण ज्यावेळेला एखादी मोठी स्पर्धा येते ना, एक वेगळी तयारी असते. काही खेळाडू ऑफिसला जाणार असतील, त्याला सांगत असतील कर्णधार मित्रा आज सुट्टी घे ना एक दिवस, आज आपल्याला मोठी स्पर्धा खेळायला जायचं आहे, आणि मग तो सुद्धा गावाच्या नावासाठी बॉसला सांगून एक दिवस गावाच्या क्रिकेटसाठी. आणखीन एक, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा, हाही बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक दिशा बदलली आहे, एक धाव तिकडे मिळेल, दुसरीचा कॉल मात्र या ठिकाणी दिला जातोय का, परंतु आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, जिकडे मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 20 पाहिजेत. मागील मॅच मध्ये याच पापडीच्या पाड्या टीमने 6 बॉल मध्ये 17 पाहिजे होते, एक बॉल ठेवून मारला होता, आता 6 बॉल मध्ये 20 पाहिजेत, परंतु समोर धानसर आहे. हॅलो, विशेष सूचना आहे प्रेक्षक, तिथे समोरचा जो डगआउट आहे बघा, तिथे जो पडदा आहे त्या पडद्यावरती काहीतरी बॅट वगैरे काहीतरी ठेवलेलं आहे, ती प्लीज जरा काढा प्लीज. हां, थँक्यू. कारण कसं हा जो पडदा आहे या स्पर्धेची शान आहे मित्रांनो, नक्कीच. आणि प्रेक्षकांसाठी काय सुविधा येते चंदू शेट्टे सर, अय्यर सर उपलब्ध करून दिली आहे. वा, खरं स्टँड आणि मस्त येऊन तुम्ही आरामात बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सर मॅच रंगली आहे. 2 ओव्हरमध्ये 41 पाहिजे होत्या, मागील ओव्हरमध्ये 21 आल्यात, आता एका ओव्हरमध्ये 20 पाहिजेत. काय होणार, 2 महत्वाचे बॅटर मैदानात आहे, हेही विसरून चालणार नाहीये. हर्षल स्वतः मागील मॅचचे देखील हिरो होते, खूप चांगले खेळले. याही मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटची ओव्हर तुषार राईन्स यांच्या हातामध्ये. समोर आहेत हर्षल, पापडीचा पाडा. पहिला बॉल, स्ट्रोक तर चांगला खेळलाय, तिकडे आहेत कैलाश, 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल, अतिशय चपळतेने आले. समीकरण बदलतंय, 5 मध्ये 19 पाहिजेत. पहा कैलास, याही वयात त्यांची मेहनत पहा, त्यांना वाटतंय बॉल कुठे जाऊ शकतो, त्या ठिकाणी सातत्याने स्वतःची पोझिशन बदलतायत, याला म्हणतात कॅप्टन. तर दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. कोणीही जर हा सामना फिनिश केला तर ऋषभ घरत यांच्या वतीने 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल, आणि विलास शेठ यांच्याकडून येईल तो वेगळाच आहे. आज गावासाठी खेळायचं आहे, गावाच्या स्पर्धेमध्ये गावासाठी खेळायचं आहे. ऋषीला बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला तुषार गोलंदाजीसाठी आहेत खरे, परंतु 5 बॉलमध्ये 19 अवघड नाहीये. प्रयत्न करावे लागतील. ऋषी, ज्यांच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, तेच बॅटिंग करतायत. ओहो, परंतु यावेळेला गोलंदाजाने केली आहे दांडी 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 गुल. काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आणि शेवटची धाव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या खेळामध्ये सांगितलं जात नाही काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये. म्हणून तर हा खेळ आपल्याला आवडतो खूप सारा. तुषार पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, रन मात्र घेतली गेली. आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या 3 बॉलवर, ज्या ठिकाणी प्रत्येक बॉल षटकारात पाठवायचा आहे. 3 बॉल आणि 18, हे काही नवीन नाहीये. याच्याही अगोदर अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहिल्यात. पनवेलला राजीव गांधी मैदानामध्ये माझ्या मते 6 बॉलला 43 आपण पाहिल्यात. आता तर दीपू माळीने केला होता तो इतिहास. आता तर 3 बॉलमध्ये 18 पाहिजेत. एकच आठवावं लागेल, आपल्या गावाचं नाव, गावाची प्रतिष्ठा डोळ्यासमोर आणावी लागेल. पाहूया काय होईल.
परंतु बॉल चांगला टाकलाय. या बॉलवर तुम्ही याच्यापेक्षा जास्त उत्तर काही देऊ शकत होतात, नव्हता देऊ शकत आणि त्याच्यामुळे एका धाबेवरच समाधान मानावं लागेल आणि मॅच आता दानसरच्या दिशेने चालली आहे. पापडीचा पाडा टीम सुद्धा चांगली खेळली, परंतु त्यांनी थोड्याशा धावा जास्त खर्च केल्या हे देखील मी इकडे म्हणेल. त्यातल्या त्यात कैलास पोरजी यांनी टाकलेल्या 2 ओव्हर होत्या, ह्या सुद्धा निर्णायकच राहिल्या. बॉल वाईड जाण्यासाठी सोडून देण्यात आला आणि या बहादराने पुन्हा एकदा दांडी गुल करून टाकली आहे. आणि इकडे जबरदस्त कामगिरी, या गोलंदाजांनी कौतुक करावंच लागेल. आणखीन एकदा दांडी गुल करून टाकली आहे. कोणी पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे तुम्हाला प्रभावित करण्यासाठी पहिल्याच ओव्हरला बॅटिंगला किंवा बॉलिंगला यायला पाहिजे असं नाही, शेवटच्या ओव्हरमध्ये देखील करू शकता. तेच इकडे पाहायला मिळालं आणि या मॅचमध्ये अधिराज्य गाजवत असताना दानसर संघाने मारली आहे बाजी. आपलं कौतुक, परंतु पापडीचा पाडा आपणही चांगलेच खेळलात. अष्टपैलू कामगिरी करत असताना या मॅचवर आपलं सामनावीर पुरस्कार त्यांना जातोय पारस पोरजी. तो KW एंटरप्राइजेस के ओनर खालिद पटेल तलहोजा यहाँ पर आए हैं, तो उनसे गुजारिश है, विलास शेठ घरत इनकी ओर से आपको निमंत्रण है कि